शुभ सकाळ. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज सगळ्यांच्याकडे महालक्ष्मीची पूजा मांडतात. तर त्यासाठी सकाळी सकाळी आवरण्याचं काम चालू आहे. तर आता हे पहा, सूर्योदय झालेला आहे नुकताच आणि आता माझं काम चालू आहे. आता बाहेरची बागेची वगैरे नेहमीप्रमाणे आपली साफसफाई वगैरे झालेली आहे आणि आता मी दारात थोडीशी रांगोळी काढणार आहे. तर आता ह्या पिचकारीच्या साह्याने मी दारात थोडीशी रांगोळी काढून घेतली. सकाळी सकाळी शॉपवर जायचं असतं, त्यामुळं घाई असते. तर मग सकाळीच ही कामं लवकर आवरून घ्यावी लागतात. तर सूर्योदयापूर्वीच माझी सगळी घराची वगैरे अंगणाची आणि बागेची साफसफाई झालेली आहे. त्यानंतर आंघोळ करून आता मी पहिल्यांदा रांगोळी काढून घेतली आणि आता रांगोळी काढल्यानंतर आपल्या बागेत जी फुलं आणि पालवी आहे, ती 5 झाडांची जी पालवी लागते पूजेसाठी, तर ती पालवी पण काढायची आहे. तर आता रांगोळी काढून झाली की मी ती पालवी घेऊन येणार आहे. तर तुमच्याकडे कशा प्रकारे पूजा करतात? तर आमच्याकडे साध्या पद्धतीनेच एकदम घरात जे वस्तू आपल्या अवेलेबल असतात, म्हणजे फुलं फळं. तर आमच्याकडे फळं पण घरच्याच झाडाची फळं असतात पूजेसाठी. तर आता रांगोळी काढून झाली आणि आता मी जी पालवी लागते आपल्याला, तर ती पालवी घेते. तर इथं दारातच आंब्याचं झाड आहे, तर त्याची पालवी कट करून घेतली थोडी, 1-2 हे, कारण कलशात पण मला पानं ठेवायची आहेत दुसऱ्याही. आणि आजूबाजूची जी फुलं आहेत ती फुलं पण आता घेणार आहे. तर पहिल्यांदा आंब्याची पालवी घेतली. आता आंब्याची पालवी घेतल्यानंतर आता मी समोरच आपल्या घराच्या समोर चिंचेचं झाड आहे मोठं, तर चिंचेची पण छोटीशी एक फांदी काढून घेतली, कारण जे जवळजवळ अवेलेबल आहे तेच पानं मी घेते पूजेसाठी. तर आंबा आणि चिंच घेतली. आता त्यानंतर समोरच एक आपलं पेरूचं झाड आहे, तर त्या झाडावरचे पेरू आणि पालवी पण काढणार आहे आता. तर आता इकडे पेरूची पण पालवी काढून घेतली. कोपऱ्यात आहे पेरूचं झाड एक. आता समोरच्या बाजूला रामफळाचं एक झाड आहे, तर ते रामफळाची पण पानं घेते काढून. रामफळ आणि थोडी चाफ्याची फुलं घेतली मी इथली. तर आता समोरच बेल आहे, तर बेल पण काढणार आहे. आणि आज गुलाबाला छान फुलं आलेली आहेत. एक पिवळ्या कलरचं एक फूल आले आणि 3-4 लाल कलरची फुलं आहेत, तर ती फुलं पण काढून घेते आता.
इकडे ह्या बाजूला 2-3 गुलाबाची झाडं आणि 2-3 मोगऱ्याची झाडं आहेत. मोगऱ्याला अजून फुलं नाही आलेली. मोगऱ्याचा सीझन उन्हाळ्यात असतो. तर आता गुलाब छान बहरलाय, गुलाबाला फुलं आलेली आहेत छान. तर हे पहा, 4 पिवळे गुलाब आणि 1 लाल कलरचा गुलाब, अशी एवढी फुलं मला सापडली ह्या झाडावर. तर आता इथं मी गुलटोपची जी फुलं आहेत छोटी छोटी, तर ती फुलं घेते. ती 5 सुंदर अशी छोटी छोटी गुलाबी रंगाची फुलं घेतली. किती सुंदर दिसत आहेत फुलं ही. आणि आता थोडासा बेल घ्यायचा राहिला आहे, तर बेल घेते पूजेसाठी. तर इथं बेलाचं झाड आहे, तर बेलाची पानं घेतली मी थोडी. खूप काटे आहेत ह्या झाडाला, देशी आहे बेलाचं झाड हे. तर सावकाश काढावी लागतात एकदम, नाहीतर ती पानं फाटली जातात मग. इकडे विरू पहा, थंडीमुळे विरू कसा बसलाय शांत. एरवी ॲग्रेसिव्ह असणारा विरू आता किती शांत बसलाय पहा. तर आता मी पूजेची तयारी केलेली आहे आणि पूजा मांडायला सुरुवात केलेली आहे. तर पहिल्यांदा कलशाला हळदी कुंकाचं स्वास्तिक आणि 5 नाम ओढून घेतले. त्यानंतर कलशामध्ये आता आपल्याला हळदी कुंकू, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. त्यानंतर जी पालवी आपण आणलेली आहे, तर ती पालवी सगळी कलशावर ठेवून घेतली. त्यानंतर नारळ सोलून ठेवला होता अगोदरच, तो नारळ आता वर ठेवायचा आहे कलशावर. आणि हा मुखवटा, देवीचा मुखवटा मी काल आणलेला नवीन, तर तो मुखवटा पण लावून घेतला. तर विड्याची पानं आणण्यासाठी मी गेले होते, तर हा मुखवटा मला दिसला, तर मला आवडला, त्यामुळे मी घेतला. आता तांदळाची रास घालून घ्यायची आहे. एका पाटावर नवीन कापड अंथरून त्यावर तांदळाची रास घालून घेतलेली आहे. नंतर तिथे हळदी कुंकू वगैरे वाहून आता कलश मांडायचा आहे. तर कलश ठेवून झाला. आता गणेशाची स्थापना करायची आहे, तर त्यासाठी विड्याच्या पानावर मी सुपारी ठेवणार आहे आता. तर विड्याच्या पानावर गणेशाची प्रतिकृती म्हणून सुपारी ठेवून त्या सुपारीची आता पूजा करायची आहे आपल्याला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते नमोस्तुते. तर आता ही फळं ठेवून घेतली सगळी.
तर फक्त केळीच विकत आणलेत, बाकीची फळं सगळी घरीच आहेत. पेरू, चिक्कू, सीताफळ. तर अशा प्रकारे पूजा मांडून आम्ही मनोभावे पूजा केली. आणि आपली जी फुलं आणलेली आहेत बागेतून आपण, तर ह्या फुलांची सुंदर अशी आरास केली देवीसमोर. खूप छान दिसत होती फुलं ही. एका छोट्या गंगाळ्यामध्ये मी ती फुलं ठेवून घेतली. तर खूपच छान असं आरास झाली देवीची. त्यानंतर देवीला मनोभावे नमस्कार करून आरती वगैरे आता करणार आहे. तर असा आजचा हा आमचा व्लॉग कसा वाटला ते सांगा. तर अगोदर मी पूजा मांडून घेतली आणि नंतर मी रांगोळी वगैरे काढली सगळी पाटाच्या कड्याने, कारण अगोदरच जर रांगोळी काढली तर ती रांगोळी पुसली जाते. त्यामुळं मग संपूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर मग पाटाच्या भोवती छान रांगोळी काढली छोटीशी. आणि अशा प्रकारे आमची मार्गशीर्षची ही पूजा झाली. तर आजचा हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर परत भेटूया पुन्हा उद्याच्या व्लॉगमध्ये. तर कमेंट नक्की करा आणि नक्की सांगा की आमचे व्लॉग कसे आहेत. तर तुमच्या कमेंटमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते, थोडीशी उभारी मिळते व्लॉग टाकण्यासाठी. तर नक्की कमेंट करा सगळ्यांनी. धन्यवाद.